नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या A to Z चॅलेंज सिरीज मध्ये. आणि आज आहे लेटर जे वरून आम्ही घेऊन आलोय जंक फूड चॅलेंज. तर आजच्या चॅलेंज मध्ये आम्ही एकमेकांसाठी जंक फूड आणणार आहोत, ते पण फक्त 100 रुपीज मध्ये. 100 रुपीज मध्ये मी ह्याच्यासाठी काहीतरी जंक फूड आणणार आणि हा माझ्यासाठी, आणि आम्हाला ते पूर्ण संपवायचं आहे. जो पूर्ण खाणार तोच हे चॅलेंज जिंकणार. अर्धवट खाल्लं, मी जास्त खाल्लं याच्यापेक्षा किंवा हिने माझ्यापेक्षा जास्त खाल्लं तर ही जिंकेल, मी जिंकेल, असं काही होणार नाही. जो सगळं संपवेल तो आजचं चॅलेंज जिंकणार आहे. तर बघूया आपण कोण काय घेऊन येते आणि कोण ते फिनिश करू शकताय. तर स्टे ट्यून. चला. तर गाईज, फूड चॅलेंज आहे आणि मला माहिती आहे की मी हरणार आहे, बिकॉज तो काय पण आणेल ते माझ्याने फिनिश नाही होणार आहे. मला तो जे बोलत होता त्याच्यावर असं वाटतं आहे की तो काहीतरी राईस सूप वगैरे असं काहीतरी चायनीज आयटम घेऊन येणार आहे, जे की माझ्याने तो कम्प्लिटली फिनिश नाही होणार आहे. सो आय वॉन्ट टू मेक शुअर की मी असं काहीतरी घेईन जे तो पण फिनिश नाही करू शकणार. सो मी ठरवलं आहे की मी भांडूपचा फेमस भाऊ वडापाव घेऊन येणार आहे, जो की एवढा असतो एक वडापाव. सो 4 फिनिश करणं खूप कठीण होऊन जाईल असं मला वाटतं, पण काय माहिती. खाईल पण, हा तर बकासूर आहे, 4 पण खाईल चॅलेंज जिंकण्यासाठी, बट मी थोडं त्याच्यासाठी टफ करणार आहे. सो चला वडापाव आणूया. पहिला आयटम आहे भाऊ वडापाव. जो प्रणालीने एक खाल्ल्यावर तिचं पोट भरतं. मी आता माझ्या पहिल्या स्पॉटवर पोचलोय. पहिला स्पॉट आहे भाऊ वडापाव. एक भाऊ वडापाव नेणार मी प्रणालीसाठी. आता मी आलोय माझ्या दुसऱ्या स्पॉटवर मंचुरियन आणि राईस घ्यायला. इथे 35 रुपीजला राईस भेटतो आणि 35 रुपीजला मंचुरियनची ग्रेव्ही भेटते. ते आपण घेऊया आणि घरी जाऊया डायरेक्ट. तर मी बोललेली तसंच झालं आहे आणि तेच घेऊन आलं, राईस वगैरे. माझं गेस बरोबर होतं. राईस, मंचुरियन आणि वडापाव हे 95 रुपीज मध्ये आलेलं आहे सगळं. 5 रुपयाचं काय नाही आणलं तू? ते काय आता हा चॅलेंज इथेच राहिलाय. गप बस, ते कमीवाला आहे ते खा. 100 रुपीज मध्ये आणायचं. 100 रुपीज मध्ये आणायचं ना मनाय. आणि ही या खोट्या माणसाने 4 भाऊचे वडापाव घेऊन आले, ते पण तिने आणून फ्रीज मध्ये ठेवले म्हणजे थंड जायला नको. एवढं खोटेपणा बहुत करतं. स्ट्रॅटर्जी नाही, हा खोटेपण नाही, स्ट्रॅटेजी आहे ती माझी. चल स्टार्ट. हा, किती मिनिटात खायचं हे सगळं? 15 मिनिट्स. 15 मिनिट्स, ओके. तर लेट्स स्टार्ट. थांबा, टायमर. वडापाव तर मी पहिला नाही खाते. 15 मिनिट्स. रेडी? 4 वडापाव कसे खायचे? रेडी? 1 2 3 गो. मिरच्या पण टाकल्यात त्याच्या आतमध्ये आणि सांगितलं मला मिरच्या नाही आहेत. आता मी खाते जास्त जाड. चिकन लॉलीपॉप वाल्यासारखी वाटते ना. डिस्ट्रॅक्ट करू नको. वडापाव खा पहिला. मला नाही खायचं. माझा एक वडापाव पार्टनरला देऊ का? मी माझ्या पार्टनरला हक्क देईन. त्याला सांगितलेलंच का ह्याच्यात मीठ कमी टाक? मीठच नाही. फक्त हे मी याचं तरी 100 काय हार मानलीस? पोट भरलं वाटतं.
एकच जाताना मुश्किल वाटतं. मला सांगते किती रुपयाचा राईस आणला? 35 एवढा 35 10 मिनिटं बाकी आहेत. ही पाव नुसता खाणार आहेस? मी तर टायसाठी खेळते, मला माहिती आहे संपणार नाही. आपण हवंय कमॉन. दीड खाल्लाय तू आतापर्यंत. हा ना. मी खाईन. किती मिनिटं बाकी आहेत सागरकडे? 7 मिनिट्स झाले की बाकी आहेत. 7 मिनिट्स बाकी आहेत. माय गॉड, किती संपवायचं याला. बस झालं, डेकर आल्यावर खायचं नसतं. जमतंय नाही? माझं बघ तुझे बापरे. 5 minutes to go. जबरदस्ती खाऊ नको, टायच होणार आहे. जिंकायचं. छोटा पाहिजे होता पाव एकदा. मी 2 वडापाव आणि 1 थम्सअप आणणार होते. हा म्हटली असतीस. आहे ना, बरं झालं नाही आणलं. तेच मला असं वाटलं थम्सअप असं गटागट पिएल. तो वडापाव खाऊ दे ना प्रणयला. कोणता? तो वाला दे. दोघं तुझ्यावर आहे. हरलीस तू बस झालं. टाळ्यासाठी वाढवते. किती मिनिटात वाढे टाळायला? 3 minutes. तर काय वाटतं तुम्हाला, हे फिनिश होईल का 3 minutes मध्ये? 3 मिनिटात ना? 3 मिनिटात हे संपवू शकेल का? 2 मिनिटं बाकी आहेत. 2 minutes to go. संपतंय का? उगाच उष्टवू नकोस, कोणतरी खायला नाही तर ते. पाणी एवढं पितोय हा. काय काहीतरी व्हायचं उद्या. गिळो. येस, मी जिंकली आहे. हाच माझा टास्क होता की तुझ्यासाठी असं काहीतरी शोधावं जे तू संपवूच नाही शकणार, आणि त्यात मी सक्सेस झाली आहे. टाइम असता तर खाल्ले असते. टाइम असता तर काय, असं थोडी तू 4 तास खात बसला असतात असं तर मी पण हे 4 तास नाही, अर्धा तास. नाही खाल्ले अर्धा असते. तास वगैरे नाही अजिबात. सो गाईज, संपलं नाही? हार मानतोयस ना? इनो हवंय. शेवटचे काही सेकंड्स बाकी आहेत, तर तोपर्यंत आपण थांबूया. तर आम्ही दोघं पण हे फिनिश नाही करू शकलो. तर आजचा जेचा चॅलेंज पण टाय झालाय. झालाय ना? मान्य करतोयस ना? मान्य करतोय ना?
जिंकलोय मी जिंकलो विंकलो नाही काय ठरलेलं आपलं की सगळं संपलं पाहिजे तरच जिंकणार. कोण जास्त खायला वगैरे असं काय नव्हतं. नशीब कर मान्य कर. काय झालंय झालं आता झालं काय निव्वळ खोटेपणा केला या बाईने त्यामुळे काय करू शकली आहे. दॅट वॉज माय स्ट्रॅटेजी आणि मी त्यात यशस्वी झालेली आहे. थोडं बघायचं कसं झालंय. ह्याला वाटलेलं फूड चॅलेंज ठेवलं म्हणजे 1 पॉईंट हा जिंकेल पण ते नाही झालं. तर गाईज तुम्ही बघितलात आजचं चॅलेंज पण ड्रॉ झालंय आणि आता आमचं फायनल स्कोअर झालाय 5-3 आणि 2 ड्रॉ. तर खोटेपणा करून जिंकलीस ना. झालं तू रडायला चालू केलंस. चार भावडा कोण खाऊ शकेल तुम्ही सांगा. मग ती माझी स्ट्रॅटेजी होती. मला माहिती होतं मी हरवणार आहे तर मी तुला जिंकायला का देऊ. हा मग मी ड्रॉ करायलाच बघणार ना. तुम्ही सांगा माझं बरोबर आहे की चुकीचं आहे. हा नेहमी रडतो हरला किंवा टाय झालं की हा रडतो. पण काय बोलू. एनिवेज तर नेक्स्ट लेटर आहे के. के. तर के वरून काय सजेशन असतील तर आम्हाला सांगा. असं सजेशन सांगा त्यात मी जिंकेल. हे पण तू जिंकशील असंच होतं पण तू खाऊ नाही शकलास. तो 4 वडा मुश्किल आहे का ना हे तुला पण माहित आहे म्हणून तर आणले. तर दुसरे कोणते पण छोटे छोटे वडापाव खाल्ले असते मी 4. भाऊचा खूप मोठा असतो ते आणायला. तर अशाच आमच्या व्हिडिओ तर बघत राहा. माझी आयडिया कशी वाटली मला नक्की कळवा आणि अशाच आमचा व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला आणि आमच्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा. तिथे आम्ही रोज वेगवेगळा कंटेंट पोस्ट करतो. रोज नाही थोडं आमचं पोस्टिंग स्ट्रीक आमची थोडी हल्ली आहे. हे व्हिडिओज पण दर वेनेसडेला येत नाही आहेत तर आम्ही नक्की ट्राय करू की नेक्स्ट वेनेसडे पासून कन्सिस्टंट राहू आणि एक व्हिडिओ पोस्ट करू. बाय बाय. बाय.